सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। दंगेखोरांकडून नुकसान भरून काढणार, नुकसान भरलं नाही तर दंगेखोरांची संपत्ती जप्त करणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा। तर सोशल मीडियावर पोस्ट करणारे हे 6 आरोपी। पुराणातील आयत लिहिलेली चादर जाळण्याची अफवा पसरली। सोशल मीडियातून अपप्रचार झाल्याने जमाव जमला, मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य। आदित्य ठाकरे यांचा दावा मूर्खपणाचा, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल। नागपुरातल्या ही 4 देवेंद्र फडणवीसांना अडचणीत आणण्यासाठी माझा व्हिजन मध्ये बोलताना आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले संशय। नागपूर हिंसाचाराचा पहिला बळी जखमी इरफान अन्सारी यांच्या मेयो रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान मृत्यू। काँग्रेसच्या सत्यशोधन समितीने घेतला नागपूर हिंसाचाराचा आढावा। पुराणातील आयत जाळणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा, काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची मागणी। नागपूर हिंसाचार प्रकरणी आणखी 14 जणांना अटक केलेल्यांची संख्या आता 105 वर व 10 गुन्ह्यांमध्ये 1200हून अधिक दंगलखोरांवर गुन्हे दाखल। प्रशांत कोरडकर दुबई नव्हे तर भारतातच असल्याची कोल्हापूर पोलिसांच्या तपासात अधिकाऱ्यांना शंका। कोरडकरचे दुबईतले फोटो 2023 मध्ये असल्याची माहिती। प्रशांत कोरडकरांचा पासपोर्ट जप्त करा, इतिहास संशोधक इंद्रजित सावंतांचा पोलिसात अर्ज। कोरडकरच्या कथित पलायनाचे फोटोही व्हायरल झाल्यानंतर अर्ज दाखल। अजित पवार जयंत पाटील भेटीवर, संजय राऊतांची तीव्र नाराजी। विविध संस्थांची कारणं काढून होत आहेत भेटीगाठी, राऊतांची टीका तर सोडून गेलेल्यांशी आम्ही बोलत नाही, राऊतांचा हल्लाबोल। मनसेच्या शिवाजी पार्कवरील गुढीपाडवा मेळाव्याला मुंबई पालिका पोलीस प्रशासनाची परवानगी। महापालिकेची पक्ष बांधणी ते महाराष्ट्रातील राजकारणावर राज ठाकरे काय बोलणार याकडे उत्सुकता। आजपासून रंगणार IPLचा थरार, अजिंक्य रहाणेच्या KKR आणि रजत पाटीदारच्या RCB मध्ये सलामीची लढत, नव्या नियमांसह नव्या कर्णधारांवर नजरा। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।